खूपच महत्त्वाची गोष्ट विसरलाय तुमचा बबड्या. काय का? ही बघा. हे सोहमच्या बॅगेत होतं. तू आधी घरावर फेकून दे ती बाटली. फेकून दे. हो आई. नाही नको. ही बाटली बाहेर फेकताना जर शेजार पाजारच्यांनी पाहिलं तर त्यांना सोहमच्या वाईट सवयी कळतील ना. आणि त्याहीपेक्षा जर सोहमला कळलं की त्याची इतकी महत्त्वाची गोष्ट आपण टाकून दिली आहे तर किती वाईट वाटेल. चिडेल तो माहितीये का. आणि मी नाही रिस्क घेऊ शकत. त्यापेक्षा मी एक काम करते. मी त्याच्या रूम मध्ये सेफली कोपऱ्यात ठेवून देते. म्हणजे कसं आल्यावर त्याला सापडेल ना. आले का? ए शुभ्रा ऐक ना. शुभ्रा ओ बघा ना कशी विचित्र वागते. विचित्र? नॉर्मल तर वागते. तू जसं तुझ्या बबड्याला सांभाळून घेतेस तसं आज ती घेते. मी हे काय डोळ्याच्या कडांपर्यंत आलंय ना पाणी. पुसते. असावरी शुभ्रा किती करते हो सकाळपासून. आणि बबड्या कसा वागतोय तिच्याशी. पटतंय का तुम्हाला हे सगळं? मला पटण्याचा प्रश्न येतो कुठे. आज तुझ्याऐवजी शुभ्रा बघते ना बबड्याचं सगळं. मी काय एवढी मागे मागे करते का बबड्याच्या? अहो तो जे काही मागेल ते त्याला देते. त्याने बोलवलं की फक्त जाते. आणि तसं हातात पाकिट देणं किंवा रुमाल देणं किंवा त्याचा बिछाना आवरणं म्हणजे काही कामं नाही आहेत ना. मी भरवते हो त्याला. तू नाही भरवत? इतक्या वर्षात काहीच संस्कार देऊ नाही शकले मी त्याला. म्हणजे मी असं म्हणत नाही की त्यांनी माझ्यासाठी काही केलं पाहिजे. पण निदान बायकोची किंमत तरी. त्याच्याकडनं कसली अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण मीच कधी त्याला जबाबदारीची जाणीव होऊ दिली नाही. तो जे जे मागत राहिला ते मी त्याला नेहमी देत राहिले, पुरवत राहिले. चुकलं माझं. खरंच खूप चुकलं माझं. शांत शांत हो. हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये. तर तू त्याच्यासाठी जे काय केलंस ते त्याला गरजेचं होतं म्हणून केलंस. त्याच्या भल्यासाठीच केलं. त्यामुळे झालं काय, टोटली तुझ्यावर डिपेंडंट झाला. आता तर त्याचं तुझ्याशिवाय पान हलत नाही. मला माहिती आहे तुला हे असं व्हायला नको होतं. पण आता जे काही बिघडलंय, बिनसलंय ते आपणच इनफॅक्ट तुलाच सुधारायला हवं ना.
खरं सांगू, मला असं मनापासून वाटतं की तूच त्याला स्वावलंबी बनवू शकतेस, त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देऊ शकते, योग्य मार्ग दाखवू शकतेस आणि तू फक्त तेवढंच कर. बघ आपला बबड्या कशी प्रगती करतो ते. बायकोच्या खांद्याला खांदा लावून काम करेल तो, आईचे लाड पुरवेल. अर्थात त्याच्या आईचे लाड पुरवायला मी आहेच म्हणा. काहीतरीच असतं तुमचं. मग त्या काहीतरीनेच हसू आलं ना. हा बरोबर आहे तुमचं. माझ्यामुळेच बबड्या भरकटला आणि आता त्याला मार्गावरही मलाच आणायला पाहिजे. पण त्याआधी मला स्वतःला बदलायला पाहिजे. बॅग कुठे गेली माझी? ते यार, अरे काय शोधतोयस तू? कुठे ठेवत असते आई तू पण? आई माझी बॅग होती इथे, कुठे आहे? काय विचार करत बसली आहे? ही बॅग शोधतोयस का तू? हा देख. एकच मिनिट हा. यातली ही महत्वाची पिशवी तर शोधत नाहीयेस ना? अगं थांब शुभ्रा. मी तुला मगाशी म्हटलं होतं ना, ती पिशवी फेकून दे म्हणून. ती पिशवी त्या बाटली सकट कचऱ्याच्या डब्यात टाकून दे. हा सोहम, एकच मिनिट हा. बबड्या, तू मगाशी माझ्याकडनं ते पैसे घेतलेस ना, ते जरा परत दे मला. पैसे? मला हवेत पैसे. अरे पण ते पैसे माझ्या भिशीचे आहेत, ते द्यायला हवेत ना मला. आणि हे पैसे भिशीचे नसते तरीही मी तुला दिले नसते. का? असे सतत तुला घरून पैसे मिळत राहिले तर तू खर्च करत असलेल्या पैशाची तुला किंमत कधीच कळणार नाही राजा. त्यामुळे यापुढे तू स्वतः कमवल्याशिवाय तुला या घरात तर एकही पैसा मिळणार नाही. गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स म्हणजे अगदी रुचकर आणि हेल्दी असतात. यामध्ये पाण्याऐवजी दूध वापरून आणि नाचणीचं पीठ किंवा बदामाची पूड वापरून तुम्ही ते अधिक टेस्टी बनवू शकता. तर बोलता बोलता हे आपलं पॅनकेक्सचं मिश्रण तयार झालं ना? हो हो झालं. पॅन तापलं असेलच, त्यावर हलकेच असं बटर लाव. अहो आणि थांबा त्यावर थांबा ना जरा. आपलं हे मिश्रण बाई. असं डोश्यासारखं घाल. बरं झालं या फोनला पॉजचं बटन आहे, नाही तर किती पटापटा सांगतात हे. मला हा पॅनकेकचा डोसा टाकता तर येऊ दे. एकदा बोलायला लागले ना की थांबतच नाही थे. शेफ अभिजित राजांकडे नवऱ्याची तक्रार करतेस की काय? हा? आणि काय 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 मी एकदा बोलायला लागलो की थांबतच नाही. नाही तर काय. अहो किती भरभर सांगता तुम्ही. गोष्टी करायला वेळ मिळाला पाहिजे ना आम्हालाही. अगं तिथे वेळेची मर्यादा असते का बाई. पण तुला या स्वाद आस्वाद कार्यक्रमात बघून शिकायची गरज काय? अरे स्वतः शेफ अभिजित राजे तुमच्या सेवेत हजर आहेत मॅडम. बोल, काय शिकवू तुला? नको नको तुम्ही नको. कारण तुम्ही मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवता आणि माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेता. हे बघा हे बघा, हे असंच करता तुम्ही. ठेवा ठेवा ठेवा. जगप्रसिद्ध शेफ अभिजित राजांना स्वयंपाकातून फक्त तूच बाजूला करू शकतेस ना. डेअरिंग बाज आहेस. बायको आहे. नाही नाही, पण मला कळत नाही आज पॅनकेकचा बेत कसा काय? तुला तर पॅनकेक्स आवडत नाहीत. अहो पण बबड्याला आवडतात ना.
काल नाकावर राग आलाय ना त्याच्या, नाराज आहे माझ्यावर. आज त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला ना तर राग थोडासा कमी होईल. रे यार हे गोड आहे, नकोय मला. अरे आपण मालपोहा करतो ना तसंच आहे, खाऊन तर बघ पॅनकेकचा डोसा. कसंही असू दे, नकोय मला. मग दुसरं काहीतरी करून आणून देऊ का तुला? हा नाही नको, मी मागवला ब्रेकफास्ट. असावरी तू खाऊन घे. आई खरंच तुम्ही बसा आणि खाऊन घ्या. अगं हो म्हणजे तुम्ही दोघं घ्या ना खाऊन. त्यांनी काहीतरी मागवले ना तर येऊ दे, त्याच्या बरोबर बसते मी. काय रे, किती वेळ? केव्हापासून वाट बघतोय. किती झाले? 90 रुपये सर. थांब जरा. बबड्या अरे काय करतोयस? काय झालं? तुझ्याकडे पैसे असतील तर दे. हं तुला मी म्हटलंय ना काल, घरातनं तुला काही पैसे नाही मिळणार. डोशासाठी पैसे घेतोय, तुझी इस्टेट नाही मागत आहे. 90 रुपये घेतोय. सोहम, तुझ्याकडे 90 रुपये पण नाही आहेत का? जल्दी दो ना सर, आगे ही पार्सल है. जल्दी दो ना सर. आई पैसे दे लवकर, तो थांबलाय, बरोबर नाही वाटत. दे. सर हाँ रुक, छुट्टा ले रहा हूँ. छुट्टा मैं देता हूँ. 500 का नोट है या 2000 का? अब एक सेकंड रुक. आई दे, काय करतेस तू? 90 रुपयासाठी अडवणूक करतेस? दे ना लवकर. सोहम, तुझ्याकडे पैसेच नव्हते तर मागवलंच कशाला? तू नाही ना देतेस पैसे, मग कशाला उगाच अक्कल शिकवतेस? अरे पण एका अर्थी आईनं गृहीतच धरतोयस ना, म्हणजे तू मागवायचा आणि आईने पैसे द्यायचे. इतका छान ब्रेकफास्ट केला होता घरी, तो खाण्याऐवजी असं बाहेरून पार्सल मागवलंस कशाला? आलो रे. जरा जास्तच होतं याचं. बघू कसे पैसे देत नाही. बबड्या अरे तू काय शोधतोयस? काही नाही. तू पैसे शोधतोयस का? मी साखरेच्या आणि तांदळाच्या डब्यातले पैसे काढून ठेवले. बबड्या तुला सांगितलं ना, तुला आता घरातनं पैसे नाही मिळणार. किती बदलली आहेस का तू? गरज नाहीये मला या डब्यातल्या पैशांची. मी बघतोय सोहम चिडलाय ना, जा बघ त्याला. सर क्या हुआ? अरे थांब ना, देतोय. कटकट कशाला करतोयस? दूसरा भी डिलीवरी है सर. अरे हो माहिती आहे रे,
स्वतः उशीर यायचा आणि आता घाई करतोयस. पैसा नहीं तो सीधा बोलो ना. दिन में एक तो भुक्कड़ मिल ही जाता है. ये लो, मेरे तरफ से रख लो. हाँ हाँ हूं मैं भुक्कड़. नहीं है पैसे मेरे पास. यहाँ पे घर पे कोई खाने भी नहीं देता. हे बघ बघ 2 रुपये पण नाही आहेत माझ्याकडे. बघ कसा चुकलोय मी. बघ काय हालत झाली आहे माझी. तू हे खाणं घेऊन आलास माझ्यावर. खरंच उपकार केलेस. थँक्यू रे मित्रा. थँक्यू. देव तुझं भलं करो. ए बाबा हे घे, तू जा जा. डिलिव्हरी बॉयला पण माणुसकी आहे, पण सख्या आईला मुलाची फिकीर सुद्धा नाही. आई खाऊन घेऊया का आता? कशाला का उगाच नाटकं करतेस माझ्यासाठी नाश्त्याला थांबायची वगैरे. इतकं असतं ना त्या डिलिव्हरी बॉय समोर माझी लायकी काढली नसतीस. आणि ते पण 90 रुपयासाठी. हिच्याकडनं तर मला काहीच अपेक्षा नाही आहेत. माझा अपमान झाला, मला त्रास झाला ना की हिला बरं वाटतं. मी किती नालायक आहे हे दाखवून द्यायलाच ती या घरात आली आहे. पण आई तू सुद्धा आता तिच्यासारखीच वागायला लागली आहेस ग. का आईंना ऐकवत असशील तू सोहम? आता तुझा जो काही अपमान झालाय ना त्याला कारणीभूत तू स्वतःच आहेस. मी शुभ्रा जाऊ दे ना ग बाळा. शब्दाने शब्द वाढतो आणि काही नाही. सॉरी आई. आसावरी ये. अहो आता हे काय? बस. मगाशी बबड्याने काही खाल्लं नाही म्हणून तू पण काही खाल्लं नाहीस. तर तो डोसा खातोय ना, मग तू कशाला उपाशी राहतेस? तसं ते मला ना भूकच नाही आता. आसावरी चिडून का होईना आईने पैसे दिले. आता दुसऱ्या पार्सलचे पैसे सुद्धा बरोबर द्यायला लावतो हिला. ए बबड्या अजून रागावलास का रे माझ्यावर? छे मी कशाला रागवू. आई आहेस ना तू माझी. तुला हक्क आहे माझ्याशी हवं तसं वागायचा. 1 वर्ष आधी जेव्हा आपणच होतो एकमेकांसाठी, जेव्हा मी नोकरी करत होतो तेव्हा तुझा लाडका बबड्या होतो मी. किती लाड करायचीस तू माझे. आणि आज जेव्हा माझ्याकडे नोकरी नाहीये, मी स्ट्रगल करतोय, तेव्हा तुला मी नकोसा झालोय. पण काहीतरी काय बोलतोस सोहम? असं नाहीये रे राजा. मी ना जुने दिवस आठवतोय. काय मस्त होते का ते. आणि आता बघ ना, आता सगळंच बदलून गेलंय. माझ्या पडत्या काळात मला आईच सपोर्ट नाही करत आहे. असं नाहीये रे सोन्या. मी नेहमीच आहे तुझ्या सोबत. खरंच आहे की नुसतं बोलायला आहेस? खरंच आहे रे. एक काम कर, मग माझं एक पार्सल येणार आहे. पार्सल? हा खूप महत्वाचं पार्सल आहे. त्यासाठी मला पैसे लागतील. जरा पैसे दे. बबड्या मी पैसे नाही देणार आहे तुला. तू आत्ता म्हणालीस ना तू आहेस म्हणून. हो पण मी पैसे नाही देणार आहे. ठीक आहे, तुला हवं तसं वाग. मी बघतो पैसे कसे देत नाही ते.